काय व्हावं? साप. पण असं म्हणतात का नाही, साप साप म्हणून भुई बडवणे, ही भ्रमिष्ट अवस्था असते. मूळ जर पाहिलं त्याचं स्वरूप तर त्या ठिकाणी ती दुरी असती. पण तसा आभास या ठिकाणी इंद्रदेव असू द्या, सूर्यदेव असू द्या यांना झालेला होता. मुळात हे वानर झाले, स्त्रीत्व प्राप्त झालेलं नव्हतं, रूप प्राप्त झालं होतं, परंतु स्त्री तत्वाची जाण नव्हती. पण याच गोष्टीला हे ब्रह्म फेडण्याकरता, ही ब्रह्मिष्ठ अवस्था नाहीशी करण्याकरता आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी काय केलं, महादेवाकडे धाव घेतली. आणि महादेवाकडे गेल्याच्या नंतर काय झालं, स्वप्नी ब्राह्मण होता त्यांच्या जागा होता म्हणे मी दुजम, देवी सांडुनी श्रीत्व कुंजम, गाला वृक्षराज वानर. वृक्षराज वानराची जी अवस्था झाली होती, स्वप्न पडावं, स्वप्नीचे चैल जाईल रया, बरोबर आहे का, वेगळाची बाहुली आबराची सावली जाईल रया, अशी अवस्था स्वप्नामध्ये आपण ब्राह्मण आहोत असं स्वप्न पडावं. पण ते स्वप्नामध्ये खरं असतं का? आणि जागृती अवस्था झाल्याच्या नंतर जे आपलं मूळ स्वरूप आहे ते प्राप्त होतं. तसं या ठिकाणी असणारी ही अवस्था कुणाची झाली होती, वृक्षराज वानराला प्राप्त झालेली होती. कारण स्त्री स्वरूप प्राप्त झालं होतं दिसायला, परंतु तत्व नव्हतं त्यांच्याकडे असणार, म्हणून भ्रमिष्ठ अवस्था झाली. काय करावं काय नाही, पण एवढ्या वेळामध्ये घडायचं ते घडून गेलं. भगवत महाराजांनी सांगितलं काय करायचंय पुढचं, भूत भविष्य वर्तमान याची जाण ठेवून हे कार्य त्या ठिकाणी होऊन गेलेलं होतं. म्हणून परंतु या भ्रमिष्ठ अवस्थेमधून मुक्त अवस्था वृक्षराज वानराची त्या ठिकाणी झाली. आगार संतांची संगती, सवेग वानराच्या मुक्ती, सुखी झाला प्रजापती, सुखात्मस्थिती वृक्षराज. सुखात्मस्थिती वृक्षराज. वृक्षराज वानराला सुखाची प्राप्ती झाली महाराज. पण सुखाची प्राप्ती होण्याकरता संगती कुणाच्या जायचं, कुणाच्या संगती जायचं, संतांची संगती मनोमार्ग गती, बरोबर का. नवे नवे संत संगतीचे काय सांगू सुख, आपण सारिके कुणाच्या संगतीत गेले होते हे, बरोबर. या सर्व वानर मंडळीला संतांची संगती प्राप्त झाली म्हणून म्हणले परम सुखाची प्राप्ती होती. आणि या सुखासाठी देवाला पण वेळ व्हावा लागतंय, पण ते त्यांच्या भाग्यात होतं म्हणले वानर मंडळीला ही संगती प्राप्त झाली नाही. तर मग या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडवली संता सदनी राहिला. आणि इथं एवढं सुख आहे, याची जी आहे याची डोळा पाहू सुखाचा सोहळा इथं करता येत आहे, पण आपल्याला ते कळत, आपलं तर तसंच झालेलं आहे. हा कागट आले न्याय, आपल्याला हा देह मिळाला, देह दिला देवे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचाच करून ठेवलाय ना. पुन्हा इकडे येतो का, मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, ही मुक्त अवस्था होती. हा जन्म आपला कशासाठी झालाय, म्हणून संतांच्या संगती मुळे काय होतं, या ठिकाणी परम सुखाची प्राप्ती होती, श्रेष्ठ सुखाची प्राप्ती होती. पण सुखाला जी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. एक वेळ गेल्यावर काय होतंय, मग तू अवघाची सुखरूप होतील जन्माजन्मीचे. एका जन्माचं नाही बाय बाप, अनेक जन्माचं दुःखाचा विसर पडतोय, सुखाची प्राप्ती होती. म्हणून तिकडं जावं लागतं या जन्माला आल्याच्या नंतर. कारण या मृत्यू लोकावरच असणारं वैकुंठ काय आहे तर पंढरपूर आहे. चला, आणि म्हणून इथं म्हणले हे सर्व वानर मंडळीला संतांच्या संगतीमुळं या सुखाची प्राप्ती झाली. परम सुखाला हे वृक्षराज वानर प्राप्त झाले. भ्रमिष्ठ अवस्था जी होती याच्यातून मुक्त झाले. परंतु याच्या करता संगत संगत म्हणून तर मी सांगत असतो, एक वेळेची पंगत चुकली तर एक वेळेचं जेवण भोजन चुकतं या. पण एक वेळेची जर संगत चुकली तर आपल्या जीवनाची दिशा चुकल्याशिवाय राहत. म्हणून संगत करणा बडों की बडत बडत बड जाये, गजके माता आजा बैठे मन मानी सो फल काय. तसं लहान्यानं जर मोठ्याची संगती केली तर लहानाची कधीही असणारी प्रगतीच होती या. म्हणून संगत फार गरजेची या. आणि एकदा प्राप्त झालेली संगत कळावी आणि ती संगत आपल्याला जर ठेवायची असेल टिकून, आपलं काही त्या ठिकाणी असणारं साध्य करून घ्यायचं असेल, जीवनाचं कृत्य कल्याण करून घ्यायचं असेल, तर काही जरी झालं तरी आपण त्या संगतीपासून विनमुख होऊ नये, त्या ठिकाणी वियोगित राहू नये. म्हणून या ठिकाणी सांगू लागले संगतीचा परिणाम झाला आणि वृक्षराज वानराला सुखाची प्राप्ती झाली, परम सुखाची प्राप्ती झाली. आतुर बळे वानर मूर्ती, दे कोण्या पुत्र संतती,
शुक्रसूर्य सुखावती संतोष निज पुत्रा. हो, काम करून जायचं आणि पुन्हा सुखावती, हे सुख झालं म्हणले कुणाला? हा, शुक्र म्हणजे इंद्र देवाला, सूर्य देवाला, आणि म्हणले हे करून गेलो. परंतु काय पुत्र झाले म्हणले या ठिकाणी असणारे आतुर बळी, बलवान, शक्तिशाली. कुणाला? वालीला आणि सुग्रीवाकडे पाहिलं आणि पिताश्रीला. पुत्राच्या विजयी पिता संतोषतच आहे, अशी अवस्था आहे या देवतेची झाली. म्हणून सांगू लागली कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.